नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. समाजसुधारक ह्या घटकाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे कंबाईनच्या एक्झाममध्ये. सो आपण काय करणार आहोत, आज त्या घटकाविषयी संपूर्ण माहिती परंतु क्विक रिव्हिजन अशा पद्धतीने. तर हा पार्ट 1 असेल. आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये घेणार आहोत, 1 2 3 4 असं. ठीक आहे. सो चला, आणि मध्यंतरी किंवा ॲट द एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला मॅट्रिक्स काय असते ना, मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन किंवा मॅट्रिक्स कनेक्शन काय असते ते पण सांगणार आहे. तर समाजसुधारक भाग 1 सुरुवात कुठून होते? नाना शंकरशेठ यांच्यापासून. तुम्हाला एक माहीत आहे, नाना शंकरशेठ जन्मभूमी ठाणे मुरबाड, कर्मभूमी मुंबई. म्हणजे मुंबईचे आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं कोण म्हटले होते? आचार्य अत्रे म्हटले होते. कोण? आचार्य अत्रे. आपण स्पीडमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जन्म 1803. ठीक आहे. मृत्यू 1865. ठीक आहे. जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी लक्षात असल्या तर आपल्याला कळतंय की व्यक्तीचा एरा कुठून कुठपर्यंत आहे. चला पुढे. पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. ठीक आहे. मला वाटत नाही याच्यामध्ये दुसरं काही माहिती देण्याची गरज आहे. बस हां, त्यांचं जे उपनाम आहे, उपनाम मुरकुटे. ठीक आहे. जन्म ठाणे मुरबाड. ठीक आहे. मुरबाड. ह्या गोष्टी बेसिक आहेत, हे माहीतच पाहिजे. त्यानंतर पुढे आता व्यक्तीविषयी ज्यावेळेस आपण जाणून घेतोय, तर त्यांचा व्ह्यू काय असायला पाहिजे. ठीक आहे. बघा, बालपण आणि पारिवारिक जबाबदाऱ्या. त्यांच्या आईचे निधन, ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस आईचे निधन झाले होते. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस नाना 19 वर्षाच्या वयात, नाना ज्यावेळेस 19 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं निधन झालं. म्हणजे खूप कमी वयात, वय खूप कमी होतं, 19 वर्ष होतं. त्यावेळेस काय झालं, त्यांच्या वडिलांचा जो काही व्यवसाय होता त्या सर्व व्यवसायाची जबाबदारी कोणावर आली? नानांवर आली. म्हणजेच कमी वयातच त्यांना जबाबदाऱ्या सांभाळायला लागल्या. ठीक आहे. असे व्यक्तिमत्व कोण? नाना शंकरशेठ. पुढं शिक्षण. आता इथं काही गोष्टी लक्षात ठेवा. जसं आपण PYQ मध्ये बघतो, महर्षी कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवला? तर गणित. बरोबर, गणित हा विषय शिकवला होता. नानाने इंग्रजी आणि संस्कृत. आता हे दोन गोष्टी ह्या की पॉईंट्स आहेत, हे लक्षात असायला पाहिजे. इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा अभ्यास केला होता. त्यांना भाषा आणि शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला. आता आपण एक असं बघितलं होतं, शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला. आपण एक असं बघितलं होतं की एल्फिस्टन यांनी एक शैक्षणिक योजना आणली होती. त्यामध्ये पाठिंबा कोणाचा असणार आहे? नो डाऊट नाना शंकरशेठ यांचा असणार आहे. बरोबर. चला, त्यांना सामाजिक सुधारणा आणि शिक्षण प्रसार यांची खोलवर आस्था होती. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार अशक्य हा त्यांचा विश्वास आहे. बघा, हे स्टेटमेंट आहे ना, कधी कधी कॉपी होतात. म्हणजे मीही एका पुस्तकातून घेतलेलं आहे. सो मे बी असे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. चला, मुंबईचे शिल्पकार. बघा, मुंबईचे शिल्पकार अनभिषिक्त सम्राट. बरं, राजा नाही. राजा म्हटलं तर फिरोजशाह मेहता. म्हणजेच तुम्ही समजू शकता आयोग तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये ट्रॅप करते. बरोबर. आयोग काय करते? वरती देते राजा, आणि 1 नंबरला देत आहे नाना शंकरशेठ. भरपूर विद्यार्थ्यांचा तो प्रश्न चुकलेला आहे, कंबाईनला प्रश्न येऊन गेला आहे. म्हणून सम्राट आणि राजा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. कोणी दिलंय? सम्राट आचार्य अत्रे म्हटले होते. ठीक आहे. ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस हा किताब मिळालेला आहे. आपण फक्त की पॉईंट्स बघणार आहोत. ठीक आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मॅट्रिक्स कनेक्शन काय असते ते. ब्रिटिश राजवटीत त्यांचा प्रभाव इतका होता की 1862 मध्ये त्यांना मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार नियुक्त करण्यात आले. तुम्ही म्हणणार मुंबई प्रांताचे गव्हर्नरचे सल्लागार, मग जनरली असं का झालं? तुम्हाला माहीत आहे की 1857चं स्वातंत्र्य युद्ध झालं. बरोबर. आणि ब्रिटिश
जे कंपनी राज होतं, कंपनी राज संपलं आणि भारतीयांना पहिल्यांदा जर कोणत्या कायद्याने आपण म्हणतो एका हिशोबाने सहभागी करून घेतलं तर तो कोणता कायदा होता? 1861चा. ठीक आहे, 1861च्या कायद्याने भारतीयांना सहभागी करून घेतलं. पण त्यामध्ये कोण कोण होते? सर दिनकर राव होते. ठीक आहे, 3 व्यक्ती होते. सर दिनकर राव, पटियालाचे राजा, असे 3 व्यक्ती होते. तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा मला कमेंटमध्ये. 1861च्या कायद्याने. ठीक आहे, म्हणून ज्यावेळेस मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचं जे काउन्सिलिंग होतं त्याच्यामध्ये ते सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. एल्फिस्टन यांनी मुंबई प्रांतासाठी एक शैक्षणिक योजना आखली. त्यासाठी कोण मदत केली आहे? नाना शंकर शेठ. मुंबई विद्यापीठाचे हे बघा, हे आहे ना, हे आपलं जे 11वीचं पुस्तक आहे, ओल्ड स्टेट बोर्ड आहे, त्याच्यामध्ये ॲज इट इज कॉपी पेस्ट तिथून घेतले. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, PYQ मध्ये आहे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो PYQ करत जा, PYQ करायचं. आणि आपलं जे PYQ क्रक्स म्हणून पुस्तक आहे, विच इज शॉर्ट बट स्वीट, म्हणजे जर तुम्ही मोठे पुस्तकं प्रिफर नाही करत आहे आणि थोडक्यात तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर PYQ क्रक्स इज बेस्ट. ठीक आहे. आणि PYQ शिवाय एक्झामला गेलं तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. मागच्या राज्यसेवेचाच तुम्ही परिणाम बघू शकता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आता ही सोसायटी कशासाठी स्थापन करण्यात आली होती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822. ठीक आहे, 1822मध्ये स्थापन झाली. आता ही स्थापन करण्यामागं काय हेतू होता? शैक्षणिक हेतू. कारण तुम्ही याच्यात बघू शकता कशासाठी? एज्युकेशन, शिक्षण प्रसार करायचा होता. ठीक आहे, शिक्षण प्रसार करायचा. मग एक सोसायटी स्थापन केली. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत बाकीचे कॉलेजेस आलेत. आता इथं काय, इथं बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे यांनी नाना शंकर शेठ यांना मदत केलेली आहे. बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांनी कोणाला मदत केलेली आहे? नाना शंकर शेठला. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्टी सेक्रेटरी कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. पण त्याच्या अगोदर कोण होते सेक्रेटरी? ते होते सदाशिवराव छत्रे. म्हणजेच एक व्यक्ती गेले आणि दुसरे आले. बघा, इतिहास काय आहे ना हे समजून घ्या. इतिहास हा सोपा कॉन्सेप्ट आहे, फक्त त्याला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला कधी जे माझे विद्यार्थी जे बॅचला आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की मी समाज सुधारक कसं शिकवतो. बघा काय असते, एक घटना घडली. ठीक आहे, इतिहास काय आहे? इतिहास तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो. एक घटना घडली, बरोबर? या घटना घडण्याचे काही परिणाम असतील, हे आले परिणाम. परंतु ही घटना घडली, याची काही कारणं आहेत, एवढंच शोधायचं. आणि आता जर राज्यसेवाले जे काय असतील त्यांना या घटनेचे विश्लेषण करावे लागेल. म्हणजेच तुम्ही एक समजू शकता, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म पोंभुर्ले, रत्नागिरी. ठीक आहे, तिथला यांचा जन्म. मग हे पुण्यात आले, मुंबईत आले. मुंबईत कुठं आले? नाना शंकर शेठ यांनी जे छात्रालय चालू केलं होतं तिथं आले. मग तुम्ही हे समजू शकता का की समविचार असणारे, सारखे विचार असणारे समाज सुधारक एकत्र येतात, एक संस्था स्थापन करतात आणि आपले विचार प्रसार करण्यासाठी एक वृत्तपत्र किंवा मासिक किंवा त्रैमासिक किंवा नियतकालिक हे आपण म्हणतो काय चालू केले जाते. जसं की आपण म्हणतो की सत्यशोधक समाज, याचं मुखपत्र काय? दिनबंधू. ठीक आहे, प्रार्थना समाज, याचं मुखपत्र काय? सुबोध पत्रिका. हे का आहे? कारण त्यांचे विचार स्प्रेड करायचे. ठीक आहे, चला. सो हिस्ट्री इज ऑल अबाउट दिस. याच्या पलीकडे काही नाही. चला, एल्फिस्टन कॉलेज स्थापन झालं 34मध्ये, ते महाविद्यालयामध्ये रूपांतर झालं त्याचं 1834मध्ये. पहिले इन्स्टिट्यूट होतं, 24मध्ये इन्स्टिट्यूट होतं, 34मध्ये त्याचं महाविद्यालयात रूपांतर झालं. बघा, हां, मुलींची पहिली शाळा. आता बघा, तुम्ही यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. हे 49 आहे आणि हे मुंबई आहे. मुलींची पहिली शाळा नानांच्या वाड्यामध्ये नानांनी सुरू केली. मुलींची पहिली शाळा. आता 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात चालू केली होती, परंतु ही 1849मध्ये
नाना शंकरशेठ यांनी चालू केली आहे. स्त्रियांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी मुंबईत लेडीज लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी याच्या अंतर्गत मुलींसाठी पहिली शाळा आपल्या राहत्या घरी सुरू केली, म्हणजे त्यांच्या वाड्यात चालू केली. ठीक आहे. ग्रँड मेडिकल कॉलेज. आता ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन होण्यासाठी नानांचा खूप सहभाग होता. तुम्ही ऑल इन ऑल एवढं समजा की 1820 पासून 1820-21 पासून 20 किंवा 21 पासून ते 1865 पर्यंत हा नानांचा एरा होता. नानांनी मुंबईमध्ये खूप काम केलेलं आहे 1820-21 पासून ते 1865 पर्यंत. ठीक आहे. तर हे का सांगतोय, कारण की एखादा प्रश्न आला तर तुम्हाला टॅकल करता यायला पाहिजे. चला, नाना यांच्या संकल्पनेतून सर रॉबर्ट ग्रँट हे त्यावेळेचे काय होते, गव्हर्नर होते मुंबई प्रांताचे. यांच्या स्मरणार्थ वैद्यकीय शिक्षणाच्या प्रसारासाठी हे कॉलेज स्थापन करण्यात आलं. कोणतं? ग्रँड मेडिकल कॉलेज. ॲक्च्युली रॉबर्ट ग्रँट आहे ना, यांचा अपघाती मृत्यू झाला होता पुण्याजवळ. म्हणून काय, यांची जी शोकसभा आहे ज्याला फिनरल म्हणतात, त्यामध्ये नानांनी असा विचार केला की यांच्या स्मरणार्थ एक मेडिकल कॉलेज स्थापन करायचं. ठीक आहे. जसं तुम्ही म्हणतात की एल्फिस्टन फंडासाठी नानांनी 25,000 रुपये दिले होते. नानाच एक असे व्यक्तिमत्व होते त्यामध्ये जे धनाढ्य होते, बाकी व्यक्तिमत्व तर काम करत होते, म्हणजे नोकऱ्या करत होते. मग तेवढी मोठी अमाऊंट देण्यात साहजिकच आहे. तेवढी मोठी अमाऊंट कोण देऊ शकते? ज्यांच्याजवळ ऑलरेडी पैसे. अशा पद्धतीने जरी तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की आपण व्ह्यू काय ठेवतोय प्रश्नाला बघण्याचा. ठीक आहे. संस्कृत सेमिनारी वाचनालय. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते काय शिकलेत, संस्कृत शिकलेत, संस्कृत आणि इंग्लिश शिकलेत, म्हणजे हा घटक यायला पाहिजे. कुठं? गिरगाव भागात. गिरगाव भागात. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. गिरगावमध्ये गिरगाव मुंबई इथं एक संस्था म्हणा, समाज म्हणा, यांचं ऑफिस होतं. ते कोणतं? तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे. तर गिरगाव भागात संस्कृत शिक्षणासाठी सेमिनरी आणि वाचनालय स्थापन केले. हां, येथे इंग्रजी शिक्षणासोबतच संस्कृतचे शिक्षणही देण्यात आले. म्हणजे जे सुरुवातीला जे एक्सपर्ट होते ते कशामध्ये? इंग्लिशमध्ये आणि संस्कृतमध्ये. त्या घटकांविषयी काम केलेलं आहे, नक्कीच केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढं. बॉम्बे असोसिएशन. आता राजकीय घटक आले. आता आपण शैक्षणिक घटक बघितला, आता राजकीय घटक. बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झाले. किती? 26 ऑगस्ट. ठीक आहे, 26 ऑगस्ट 1852. आपली पिक्चराइज मेमरी चांगली असते म्हणून ह्या गोष्टी घेऊन आलोय मी. चला. मुंबईतील पहिले राजकीय संघटन बघा, लक्षात ठेवा, मुंबईतील किंवा मुंबई प्रांतातील पहिले राजकीय संघटन. राजकीय. ठीक आहे. नाना शंकरशेठ, जमशेदजी जिजेबाई, दादाबाई नवरोजी यासारख्या नेत्यांनी मदत केली होती स्थापन करण्यासाठी. ही संघटना स्थापन करण्यासाठी या सर्व लोकांनी मदत केली होती. चला. विधी विद्यालय म्हणजे कायदा, जे आज आपण बघतो. ठीक आहे. जे आज आपण बघतो शासकीय विधी महाविद्यालय कुठं? मुंबईमध्ये. आपण जिथं बघतो त्याची सुरुवात करून गेली नाना कायद्याचे शिक्षण देण्यासाठी. आता तुम्ही एक बघू शकता की आपले जे ॲडव्होकेट्स होते किंवा आपले जे लॉयर होते, ठीक आहे, त्यांना ज्या छोट्या कचेरीमध्ये काम करण्यासाठी परवानगी देत नव्हते. मग काय केलं आहे, नाना स्वतः सरकारशी बोलले आणि तुम्ही जे कमी पैशाचे खटले किंवा कमी याचे खटले आहेत छोट्या कचेरीवाले, ते स्वतः नाना ब्रिटिशांना बोलले की तुम्ही ॲटलिस्ट एवढं तरी अलाव करा आमच्या ह्या वकिलांना काम करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे नानांचा सहभाग राजकीय, सामाजिक, विधी, शैक्षणिक ह्या सर्व ठिकाणी. जे स्कूल ऑफ आर्ट स्थापनेमध्ये सहभाग. ठीक आहे. चला. इंडियन रेल्वे असोसिएशन 1845 त्यांनी द ग्रेट ईस्टर्न रेल्वे जी कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती आणि जी पहिली रेल्वे आपल्या भारतात धावली, त्यामध्ये काही लोकांना पास देण्यात आला होता. त्यापैकी जो गोल्डन पास होता त्यापैकी नाना एक होते. हां. चला. ठाणे, मुंबई ठाणे 1853. चला. एशियाटिक सोसायटीची स्थापना कुठं? मुंबईमध्ये. नाना प्रथम भारतीय सदस्य होते.
झालं आपले. हां, आता इथं तुम्ही लक्षात ठेवा की गिरगावमध्ये भवानी शंकर मंदिर आणि राम मंदिर बांधले होते. तसेच धर्मशाळा, स्मशानभूमी या सर्व ठिकाणी त्यांनी काम केलंय. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840. आता इथं मी तुम्हाला थोड्या गोष्टी सांगून देतोय. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840 मध्ये झाली, बरोबर. 1840 मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कशी झाली की बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, बरोबर, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही होती, बरोबर. आता ह्या सोसायटीचं काम काय होतं, शाळा काढायच्या आणि त्या चालवायच्या. आता हा एक घटक शाळा काढतोय, चालवतोय. दुसरं सरकार, ब्रिटिश सरकार, त्यांच्याही शाळा होत्या, त्याही चालवतात. मग कुठंतरी एक सूत्रीपणा यायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे 1833ला मेकॉले आला होता, बरोबर, एज्युकेशनसाठी. मेकॉले कायद्यासाठी पण होता, एज्युकेशनसाठी पण होता. मग याने काहीतरी सुसूत्रीपणा आणण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या. म्हणून काय केलं, बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840ला झाली. आता ह्या दोघांचं मिळून, सरकारी आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मिळून बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली 1840. आता 1840 मध्ये ज्यावेळेस स्थापना झाली, मग सरकार नियुक्त एक निरीक्षक नेमले गेले. ते कोण, ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता तुम्ही एक बघितलंय की बाळशास्त्री जांभेकर यांनी नानांना मदत केली आहे प्रत्येक ठिकाणी, बरोबर. जसं की नानांनी मदत केली होती. बाळशास्त्री जांभेकर ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस छात्रालयामध्ये जे नानांनी ओपन केलं होते तिथे थांबले होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता, नानांचा होता. तिथेही डेप्टी सेक्रेटरी कोण होते, बाळशास्त्री जांभेकर होते. आता इथं बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली, याचे सदस्य सुद्धा नाना होते. आणि इथे पण काय झालं, इथे पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर आले. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की समविचारी आणि जवळचे लोक एकमेकांना सहकार्य करतात. म्हणजे जर तुम्ही माझ्या ओळखीतल्यात तर मी तुमची नेमणूक करण्यामध्ये प्राधान्य देईल, बरोबर. चला, दी जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल स्थापना कधी 1857 मध्ये झाली. बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांना ख्रिस्ती होण्यापासून वाचवले होते. दोन व्यक्तिमत्व कोण, बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी कोण, सुरुवातीचे सदाशिवराव छत्रे आणि त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर. मॅट्रिक्स समजून घ्या. बघा आता काय, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848च्या स्थापनेसाठी नानांनी आर्थिक मदत केली होती. संस्थापक कोण कोण आहेत, आता दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक आणि इतर सर. आता हे जे दोन व्यक्तिमत्व आहेत, कोण, दादाभाई नवरोजी आणि भाऊ दाजी लाड, हे कोणाचे शिष्य आहेत, यांचे गुरु कोण आहेत, यांचे गुरु आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कारण यांनी शिक्षण एल्फिस्टन स्कूलमधून घेतलं होतं आणि एल्फिस्टन स्कूलमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे शिक्षक होते, बरोबर. मग त्यांचे शिष्य कोण आले, हे दोन व्यक्तिमत्व आले. यांनी काय केलं, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली 1848ला. मग मदत कोणाची जाईल, इनडायरेक्टली कोण, नाना, बरोबर. चला, टाउनशिप असोसिएशनचे सदस्य होते. त्यानंतर चला, जस्टिस ऑफ पीस त्यांना, नानांनी मॉरिशसवरनं ऊसाचे रोप मागवले होते, म्हणजे ऊसाचे बियाणे. मॉरिशसवरनं प्रश्न येऊन गेलेला आहे, PYQ आहे, असायलाच पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे. चला, बघा, सती प्रथा बंद होण्यासाठी पार्लमेंटकडे अर्ज केला होता. कुणी केला होता, नानांनी केला होता. महाराष्ट्रातून नाना शंकर शेठ यांनी सही केली होती आणि बंगाल प्रांतातून राजा राम मोहन राय यांनी सही केली होती. ठीक आहे. बघा, नानांनी मुंबई येथे एक छात्रालय चालू केले. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रवेश घेतला होता. तुम्हाला माहिती आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म मुंबईचा नाही, ठीक आहे, पोंबुर्ले. त्यांची जन्मभूमी पोंबुर्ले, कर्मभूमी मुंबई. ठीक आहे. आता बघा, हे जरा व्यवस्थित बघा काय आहे. त्यांनी भूषवलेली पदे, इन शॉर्ट एल्फिस्टन फंडाचे विश्वस्त. ठीक आहे, इथं 25,000 रुपये दिले होते त्यांनी.
बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरीचे अध्यक्ष, शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे संचालक, द मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, जे आर्ट स्कूलचे संस्थापक, सभासद, सभासद, अध्यक्ष नाही. बघा हे थोडं स्पीडमध्ये होतंय, बट यस, कमी वेळेत जास्त डेटा कव्हर करायचा आपल्याला, कॅल्क्युलेटर्स. जिओग्राफिकल सोसायटी त्याचे अध्यक्ष, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीचे अध्यक्ष, बादशाही नाट्यगृहाचे अध्यक्ष, कायदे मंडळाचे सदस्य आपण बघितले मुंबई प्रांतात. ठीक आहे. त्यानंतर चला, मुंबईतील कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते. ठीक आहे. नानांविषयी असलेली मते. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण म्हटलंय? आचार्य अत्रे. आचार्य अत्रे. आधुनिक मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक कोण? फाटक साहेब. त्यानंतर आधुनिक भारताचे शिल्पकार कोण म्हटले? गाडगीळ साहेब. आता लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी असं कोण म्हटले? आचार्य जावडेकर म्हटले. पण इन जनरल आयोग हे विचारत नाही, पण तरी लक्षात ठेवा, कारण एवढं मोठं स्टेटमेंट जर प्रश्नात आलं तर व्यक्ती येतील, व्यक्ती कोण आहेत, आणि 1 नंबरला काय करेल? आचार्य अत्रे टाकलं जाईल आणि आपण इथंच फसणार. आणि 4 नंबरला जावडेकर असतील, 4 नंबरला जावडेकर असतील. सो आयोगाचे ट्रॅप व्यवस्थित बघा काय तर. ठीक आहे. नानांचे निधन 31 जुलै 1865 मुंबईत येथे झाले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर जसं आपण बघतो 1865 1865 हा त्यांच्या कार्यकाळाचा अंत आहे. लेट्स सपोज असं आलं लेट्स सपोज प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये नाना शंकरशेठ यांचा सहभाग होता का? येस ऑर नो मला कमेंटमध्ये सांगा. चला. बाळशास्त्री जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बाल बृहस्पती म्हणायचे. बाल बृहस्पती आचार्य यांना. यांचं जीवन खूप कमी होतं, 36 वर्षाचेच त्यांना आयुष्य लाभले. चला, 34 वर्षाचं. 1812 ते 1846 महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार. ठीक आहे. यांना दर्पणकारही म्हणतात. दर्पणकार का? कारण 6 जानेवारी 1832 या दिवशी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र चालू केलं होतं, आणि ते मराठी आणि इंग्लिशमध्ये होतं. बघा हा भाग मराठी आहे, जर ले सपोज हा मराठी आहे तर याचीच कॉपी म्हणजे ट्रान्सलेशन इंग्लिश इथं राहायचं. दोन्ही भाषेमध्ये होतं, फक्त मराठी नाही आहे, फक्त मराठी नाही. परंतु मराठी भाषेची जी मुहूर्तमेढ केली होती ती आचार्य यांनी केली होती. कार्यकाळ बघा कधी? 1812 ते 46. पोंबुर्ले, राजापूर, रत्नागिरी इथे जन्म झालेला आहे. चला. संस्कृत पंडित होते त्यांचे वडील, म्हणून त्यांना संस्कृत पण येत होत्या. ठीक. मराठी पत्रकारितेचे जनक का म्हणतोय? दर्पणकार. मराठी पत्रकारितेचे जनक. आपण असं का म्हणतो मराठी पत्रकारितेचे जनक? कारण जर मराठी पत्र पहिल्यांदा सुरू कोणी केले? त्यांनी केले. जरी ते मराठी आणि इंग्लिशमध्ये होतं, परंतु मराठीमध्ये सुरू करण्याचा पहिला मान त्यांचा. ठीक आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण. ठीक आहे. चला. शैक्षणिक आणि बौद्धिक योगदान. उच्च शिक्षण. आता त्यांचं शिक्षण कुठे कुठे झालंय ते बघा. यांना 10+ भाषा यायच्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना 10+ भाषा यायच्या. एक तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे समोर, तुम्ही कॅल्क्युलेट करा. आय थिंक क्वेश्चन नंबर 3. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं चरित्र कोणी लिहिलं होतं? कोणी लिहिलं होतं? तर ते आलेलं आहे, आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे. 1825 मध्ये मुंबईला गेल्यानंतर त्यांनी सदाशिव काशीनाथ छत्रे, आता हे जे छत्रे आहेत कोण? सदाशिवराव छत्रे. कोण? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे सेक्रेटरी.
आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी, संस्कृत, गणित आणि विज्ञानाचे अध्ययन केले. 1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्टी सेक्रेटरी, त्यानंतर सेक्रेटरी झाले. कधी? 1830. मग याच्या अगोदर कोण होते? सदाशिवराव छत्रे होते. सदाशिवराव छत्रे होते. सदाशिवराव छत्रे वयाच्या कारणाने रिटायर झाले आणि त्याच्या जागी कोण आले? त्याच्या जागी आले आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यावेळेस फक्त ते 17 वर्षाचे होते. 17 वर्षाचे होते आणि त्यांनी लेटर पण लिहिलेलं होतं गव्हर्नमेंटला की जरी माझं वय कमी असलं तरी मी ही जबाबदारी हाताळण्यासाठी तेवढा सक्षम आहे. ठीक आहे. बघा, मुंबई प्रांतातील मराठी शाळा सरकार नियुक्त निरीक्षक झाले. आता तुम्हाला माहिती आहे बोर्डची स्थापना कधी झाली? ती शिक्षण बोर्डाची स्थापना कधी झाली? ती 1840 मध्ये. बरोबर, 1840 मध्ये. त्याच्या वतीने मराठी शाळा सरकार नियुक्त निरीक्षक, इन्स्पेक्टर होते. सॉरी, 1834 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणिताचे पहिले भारतीय प्राध्यापक झाले. गणिताचे पहिले प्राध्यापक कुठं? एल्फिस्टन कॉलेजमध्ये. एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणिताचे पहिले प्राध्यापक कोण? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पुढं आता त्यांचे 2 शिष्य कोण? डॉक्टर भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी. आताच तुम्ही असं बघितलं की बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे असोसिएशन, ठीक आहे, 26 ऑगस्ट 1852. आता बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना होती मुंबई प्रांतातली. ही स्थापन करण्यासाठी कोणी मदत केली होती त्यांना? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी मदत केली होती. आणि या असोसिएशनचे सचिव कोण होते? सचिव किंवा सरचिटणीस कोण होते? हे होते भाऊदाजी लाड. म्हणजे तुम्ही मॅट्रिक्स समजतायत का? एका साईडला नानाशंकर शेठ आहेत, एका साईडला आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत, इकडे भाऊदाजी लाड आहेत आणि एका साईडला दादाभाई नौरोजी. एकमेकांमध्ये मॅट्रिक्स कनेक्टेड आहे, म्हणजे गुंफलेलं आहे सर्व, एकमेकांना सहकार्य करत आहेत. चला, भाषा, कोणकोणत्या भाषांवरती प्रभुत्व होतं? संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, गुजराती, बंगाली या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ठीक आहे. जांभेकर हे इतिहास संशोधक होते. बघा इथं लक्षात ठेवा, काय? इतिहास संशोधक. इतिहास संशोधक होते. त्यानंतर नीतिकथा, इंग्लंडचा इतिहास, शब्दसिद्धी निबंध, शून्यलब्धी, व्हेरी इम्पॉर्टंट, आयोगाने ॲटलिस्ट 3 ते 4 वेळेस विचारलेलं आहे. शून्यलब्धी हे त्यांचं गणितावरचं पुस्तक आहे. गणितावरचं पुस्तक आहे शून्यलब्धी. आणि दुसरं कोणतं? बालव्याकरण. या 2 गोष्टी खूनगाठ बांधून घ्या, येतातच, एक नाही दुसऱ्या वर्षी येतातच. शून्यलब्धी म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर. चला आता बघा त्यांनी लिहिलेले पुस्तक: हिंदुस्थानचा इतिहास, संधीचे भाषांतर, इंग्लंड देशाची बखर, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राजांचा इतिहास, भूगोलविद्येची नीतितत्वे, ज्योतिषशास्त्र यासह वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांची जी कमांड होती मोर दॅन 10 लँग्वेजेस, 10 पेक्षा जास्त भाषांवर. बघा संशोधन. आता संशोधन त्यावेळेस एशियाटिक सोसायटी होती, त्यामध्ये संशोधन प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट, आताच तुम्हाला सांगितलं मी इतिहास संशोधक होते, याचे त्यांनी वाचन केले होते व त्यावर अनेक लेख लिहिले. हे सर्व शोध निबंध रॉयल एशियाटिक सोसायटी यामध्ये होते. आता तुम्ही मला सांगा रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? क्वेश्चन नंबर 4 कमेंटमध्ये उत्तर पाहिजे. नियतकालिक ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले इतिहास संशोधक असेही म्हटले जाते. आता पहिले इतिहास संशोधक का म्हटले जाते? तुम्ही त्यांचे इतिहासाचे पुस्तक बघून, ठीक आहे, त्यांनी संशोधन कशावर केलं? प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट, बरोबर, म्हणून त्यांना इतिहास संशोधक म्हटले जाते. एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झालेले पहिले भारतीय संशोधन कोणते? बाळशास्त्री जांभेकर यांचे. बाळशास्त्री जांभेकर, एशियाटिक सोसायटी. चला
दर्पण 6 जानेवारी 1832ला दर्पण पहिले वृत्तपत्र मराठीमधले, ठीक आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट 1832 रोजी त्यांनी विद्या हे बळ आहे, विद्या हेच बळ आहे या शीर्षकाखाली लेख लिहिला होता, ठीक आहे. विद्या हे बळ आहे. बघा व्यवस्थित बघा, 6 जानेवारी. लेक्चर हे आपलं परीक्षाभिमुख आहे, जेवढ्या स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न, कारण जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे आयोग जे विचारते तेवढंच घेतोय आपण. हां, हे 8.5 वर्ष चाललं दर्पण. आता पुढचं शुद्धीकरण चळवळ, शुद्धीकरण चळवळ किंवा शेषाद्री प्रकरण, अशा 2 गोष्टी कोणत्या समाज सुधारकाशी रिलेटेड आहेत असं आयोग विचारते. कोणत्या समाज सुधारकाशी रिलेटेड आहेत तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी. कोण? नारायण आणि श्रीपती हे 2 शेषाद्री ब्राह्मणांची मुलं करवीर मठाच्या शंकराचार्यांची आज्ञा मिळवली होती, शुद्ध करून घेतलं होतं, ठीक आहे. शुद्धीकरण चळवळ म्हणजे आपण म्हणतो ना की परधर्मात गेले त्यांना शुद्ध करून आपल्या धर्मात घ्यायचं. चला पुढचं त्यांचं जे मासिक होतं दिग्दर्शन. पुढचं मासिक काय होतं? दिग्दर्शन. हां ओके, 1840 मध्ये मराठीतील पहिले मासिक होते, मराठीतील पहिले मासिक ज्यात इतिहास, भूगोल, विज्ञान यावर लेख प्रकाशित केले जातात. आता याच्यामध्ये दिग्दर्शन आणि दर्पण याच्यामध्ये फरक काय होता माहिती आहे का? याच्यामध्ये जे आपले नॉलेजेबल गोष्टी जसं इतिहास, भूगोल, विज्ञान ह्या गोष्टी होत्या. दर्पणमध्ये काय होतं? दर्पणमध्ये समस्या सांगितल्या जायच्या, काय समस्या मांडल्या जायच्या. समस्या कशा मांडल्या जायच्या? दर्पणचे असे 2 भाग होते, एका पेपरचे 2 भाग केले होते त्यांनी. इथं भाग मराठीत आला तर हा भाग इंग्लिशमध्ये ॲज इट इज ट्रान्सलेट करून यायचा. कारण एक होतं, हा आपल्या जनतेसाठी, आपल्या जनतेला कळायला पाहिजे, जागृत करायला पाहिजे. आणि हे जे होतं इंग्लिशमध्ये हे ब्रिटिशांसाठी, कारण की काय, ब्रिटिशांना पण कळायला पाहिजे की आमच्या नेमक्या समस्या काय आहेत, नेमक्या समस्या काय, म्हणून त्यांना पण त्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की नेमकं चालू काय. चला बघा, समाज सुधारणा आणि शैक्षणिक उपक्रम. काय? सार्वजनिक वाचनालय, बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली, ज्यामुळे सामान्य जनतेला ज्ञानाप्रत प्रवेश मिळाला. शैक्षणिक संस्था, नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी आणि विद्यार्थी साहित्यिक वैज्ञानिक संघटना याद्वारे युवकांना प्रेरणा दिलेली आहे. आता ह्या 2 गोष्टी लक्षात असू द्या, कारण ह्या आयोगाने रिपीट केलेल्या नाही, आयोगाने रिपीट केलेल्या नाही. धार्मिक ग्रंथ प्रकाशन, पहिली छापलेली ज्ञानेश्वरी, प्रिंटेड, ठीक आहे, प्रिंटेड. कोण? बाळशास्त्री जांभेकर यांनी हे काम केलेलं आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न एक, भारतात सर्वात पहिले मुद्रणालयाची सुरुवात कुठे झाली? प्रिंटिंगची सुरुवात कुठे झाली भारतात? राज्य सांगा मला. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, PYQ. वैशिष्ट्यपूर्ण कार्य आणि वारसा, विज्ञानवादी दृष्टिकोन हे त्यांची विचारसरणी, ठीक आहे. समाजाला अंधश्रद्धेऐवजी तर्कशुद्ध विचार करणे हा त्यांचा दृष्टिकोन. जसं की बघा, जर मी एखादा प्रश्न घेतला आणि जर लेट्स सपोज न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी आणि एक स्टेटमेंट आलं की न्यायमूर्ती रानडे, आणि खाली असे स्टेटमेंट आले की यापैकी कोणतं स्टेटमेंट न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं नाही, तर मला त्यांच्याविषयी एक क्लिअर व्ह्यू पाहिजे की एक तर हे व्यक्तिमत्व गव्हर्नमेंटमध्ये होते, दुसरं हे क्रांतिकारी भाषा करू शकतील का, ते असं म्हणू शकतील का की शस्त्र हातात घेऊन इंग्रजांना पळवून लावा, अशी भाषा ते करणार नाही. कारण त्यांना माहीत आहे पहिलं आपल्याला सामाजिक सुधारणा करायचे, हळूहळू आपण राजकीय सुधारणेकडे जाऊ. म्हणजे व्ह्यू तुम्हाला माहीत पाहिजे की नेमकं समाज सुधारकांचं म्हणणं काय होतं, ठीक आहे. स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. दिग्दर्शन मासिकातून विज्ञान आणि तंत्रज्ञान, बघा दिग्दर्शन मासिकाचा काय हेतू होता? विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या गोष्टींविषयी जागृती करणं.
बघा, अक्कलकोट युवराजाचे शिक्षक हे त्यावेळेस युवराजांचं कॉलेज राहायचं कुठं, सॉरी अक्कलकोट येथे युवराज आहेत ना यांचे शिक्षक होते गव्हर्नमेंटच्या थ्रू. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या थ्रू. कुलाबा वेधशाळेचे संचालक, मुंबई कोर्टाचे ज्युरीचे सदस्य, जिओग्राफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे सदस्य, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्टी सेक्रेटरी, एल्फिस्टन कॉलेजमध्ये पहिले मराठी भाषिक प्राध्यापक, एल्फिस्टन कॉलेज. त्यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक, अशी भरपूर पदे त्यांनी भूषवलेली आहेत. 6 जानेवारी आपण काय करतो, पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. बघा आता यांच्याविषयी कोण काय काय बोलले बघा. 6 जानेवारी हा पत्रकार दिन. मराठी पत्रकारितेचे जनक आणि आद्य समाज सुधारक म्हणून ओळख. न्यायमूर्ती चंदावरकरांनी त्यांना ब्रिटिश कालखंडातील थोर विद्वान आणि पश्चिम भारतातील आद्य ऋषी कोण बोललेत, चंदावरकर बोललेत, न्यायमूर्ती चंदावरकर. दादाभाई नौरोजी काय बोलले, अद्वितीय विद्वान, पश्चिम भारतातील अर्वाचीन विद्या मुकुटमणी, प्रख्यात पंडित, या शब्दात त्यांचा गौरव केला आहे. कोणी, दादाभाई नौरोजी यांनी. साहजिक तुम्हाला माहिती आहे दादाभाई नौरोजी त्यांचे कोण होते, शिष्य होते. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. आणि जस्टिस ऑफ पीस, जसं जस्टिस ऑफ पीस ही पदवी आपण बघितलं नाना शंकर शेट यांना मिळाली आहे, तशीच सेम ती पदवी जेम्स कर्नाक यांच्याद्वारे कोणाला देण्यात आली आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना देण्यात आली आहे. ठीक आहे. हम्म 34 वर्षाचं आयुष्य होतं त्यांचं. 1846ला त्यांचं निधन झालेलं आहे. पुढचे समाजसुधारक कोण, गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजेच भाऊ महाजन, ज्यांना आपण भाऊ महाजन म्हणतो. जन्म पेन रायगड, पेन रायगड. तत्कालीन कुलाबा, त्यावेळेचं कुलाबा, त्यावेळेचं कुलाबा. मराठी पत्रकार. ठीक आहे. आता भाऊ महाजन आणि बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते, हे वर्गमित्र होते. हे दोन्ही वर्गमित्र होते. भाऊ महाजन आणि बाळशास्त्री जांभेकर हे दोघं वर्गमित्र होते. मग तुम्ही असं ॲज्युम करू शकतात का की दर्पणमध्ये भाऊ महाजन यांनी लिखाण केलेलं आहे. यस, दर्पणमध्ये भाऊ महाजन यांनी लिखाण केलेलं आहे, कारण वर्गमित्र आहेत ते. बरोबर. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, समकालीन समविचारी समाजसुधारक एकमेकांना सहकार्य करणार, एकमेकांना सपोर्ट करणार, एकमेकांना पुश करणार समोर. ठीक आहे. चला, गोविंद विठ्ठल कुंटे. बघा तुम्ही भाऊ महाजन तर पाठ ठेवतात, ठीक आहे, हे ठेवतात पाठ, परंतु हे विसरून जात आहे. आणि आयोगाचा तोच दृष्टिकोन असतो की तुम्ही हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. गोविंद विठ्ठल कुंटे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. 1815 ते 1890 हा त्यांचा कार्यकाळ. चला, बघा यांनी मुंबईतील एल्फिस्टन इन्स्टिट्यूट, जे इन्स्टिट्यूट 1824ला ते इन्स्टिट्यूट होतं. 1834मध्ये ते महाविद्यालयामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. यांनी काय केलंय, यांनी पहिले व्यावसायिक संपादक होते. व्यावसायिक संपादक म्हणजे संपादक होणं हा एक व्यवसाय आहे असं त्यांनी निवडलं होतं. म्हणजे पहिले व्यावसायिक संपादक. ठीक आहे. त्यांचं काय, प्रभाकर हे त्यांचं वृत्तपत्र. कधी, 1841ला स्थापन झालेलं आहे. 1841ला हे साप्ताहिक सुरू केलं. आता या प्रभाकरमध्ये लोकहितवादी कोण, लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. किती होती ती, 108. 108 शतपत्रे. म्हणजे तुम्ही समजतात का, आता यामध्ये आपण 3 व्यक्ती, जसं आपण नाना शंकर शेट घेतले, बाळशास्त्री जांभेकर घेतले, आता भाऊ महाजन घेतले, आता आपण लोकहितवादी, ठीक आहे, यांनाही ॲड केलं. म्हणजे हे समाज सुधारकांची एक स्ट्रिंग, एक सिक्वेन्स आहे एकमेकांना सहकार्य करण्याची. ठीक आहे. 1842च्या अंकात
कोणी लिहून पाठवलेला मजकूर यामध्ये भारताच्या आर्थिक शोषणाविषयी स्पष्ट मत हे केलं. म्हणजे हा जो घटक आहे इम्पॉर्टंट आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच भाऊ महाजन यांनी, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी इंग्रजांना प्रखरपणे विरोध केलेला आहे. काय? प्रखरपणे विरोध केलेला आहे. कारण भारताच्या आर्थिक स्थितीवर बोललं गेलं. ठीक आहे. 1842 पासून फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली आहे. आता हा इम्पॉर्टंट आहे आणि हा PYQ आहे. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो PYQ क्रक्स गरजेचा आहे. एक वेळेस वाचून घ्या, काही मोठं पुस्तक नाही आहे, चटकन रिवाईज होते. मुंबईतील स्वतःच्या छापखान्यात त्यांनी छापलं होतं. काय? प्रभाकर स्वतःचा छापखाना होता त्यांचा. आता प्रभाकर हे एक वृत्तपत्र होतं. 20 वर्ष चाललं ते. 1841चं होतं, 1861 पर्यंत चाललं. 20 वर्ष चाललं. दरम्यान त्यांनी धूमकेतू हे साप्ताहिक सुरू केलं, ज्यामध्ये सामाजिक कुरीतींवरती टीका होती. सामाजिक कुरीतींवरती टीका कुठं होती? धूमकेतूमध्ये. ठीक आहे. ज्ञानदर्शन एक, प्रभाकर, दुसरं धूमकेतू, तिसरं ज्ञानदर्शन. ज्ञानदर्शन हे त्रैमासिक होतं. काय होतं? त्रैमासिक होतं. शास्त्रीय विषय व भाषांतरासाठी 1854 मध्ये एक त्रैमासिक सुरू केले, ज्यामध्ये विज्ञान आणि समाज सुधारणेवर लेखन आणि इतिहास, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र यावर अनेक लेख लिहिलेत. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, ज्ञानदर्शन कशासाठी होतं? ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. धूमकेतू कशासाठी होतं? ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यांच्यावर टीका करण्यासाठी. प्रभाकर कशासाठी होतं? हे होतं ब्रिटिशांच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यांच्यावरती टीका करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक वृत्तपत्राचं, मासिकाचं, त्रैमासिकाचं हेतू वेगवेगळा होता. ठीक आहे. हेतू वेगवेगळा होता, हेही लक्षात घ्या. त्यांच्या योगदानासाठी त्यांना मराठी पत्रकारितेचा अग्रदूत म्हणतात. काय म्हणतात? अग्रदूत. परंतु जनक कोण? जनक बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी ब्रिटिशांना विरोध केलाय. ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक शोषणाच्या, बघा काय, आर्थिक शोषण सिद्धांतावर लेखन केले. त्यांच्या मते भारताची गरिबी ही ब्रिटिश शोषणामुळे निर्माण झालेली आहे. म्हणजेच तुम्ही समजू शकता की बाबा त्यांना त्यावेळेस कळालं होतं की ब्रिटिश काय करतायत, आपलं आर्थिक शोषण कशा प्रकारे करतायत. ठीक आहे. हिंदू समाजातील रूढीवाळींवर टीका केली आहे. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे. मराठी वाचक वर्ग कोण? भाऊ महाजन यांनी चालू केलाय. ठीक आहे. चला, छापखाना उद्योग 1852 मध्ये स्वतःचा छापखाना चालू केलाय त्यांनी. आता हा छापखाना कशासाठी चालू केला होता 1842चा? त्याचं कारण होतं. कारण बघा, जे वृत्तपत्र ब्रिटिशांच्या बाजूने बोलायचे, त्यांच्या प्रकाशनासाठी जे एवढे अडथळे येत नव्हते. म्हणजे जे काही मालक असतील छापखान्याचे, इवन त्यांनाही दमदाटी करायचे ब्रिटिश. परंतु जे मराठी वृत्तपत्र आहेत किंवा जे ब्रिटिशांच्या विरोधात लिहितात, मग त्यांच्यासाठी काही पर्याय अवेलेबल पाहिजे ना, म्हणून स्वतःचा छापखाना चालू केला होता. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकरांबरोबर सहकार्य, दर्पण या वृत्तपत्र त्यांनी लेखन केले. ठीक आहे. मृत्यू 1890, त्यांचा मृत्यू 1890. हां, पुढचे समाजसुधारक डॉक्टर भाऊ दाजीलाड. चेस म्हणजे बुद्धिबळ हा खेळ खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे. ठीक आहे. ग्रँड मास्टर डॉक्टर भाऊ दाजीलाड. नाव लक्षात ठेवा, रामचंद्र विठ्ठल लाड. आयोग रामचंद्र विठ्ठल लाड असं देते. यांनाच धन्वंतरी म्हणतात, धन्वंतरी सुद्धा म्हणतात यांना. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि स्त्री बाल हत्या हा निबंध लिहिला होता, म्हणजे इन्फॅन्टिसाइड निबंध लिहिला होता, त्यासाठी त्यांना बक्षीस मिळालं होतं. चला, जन्म गोवा. मांजरे किंवा मांजरी म्हणतात. ठीक आहे.
त्यावेळी गोवा हे पोर्तुगीज होते ना, त्यांच्या आधिपत्याखाली होतं गोवा. चला, आता ही त्यांची प्राथमिक माहिती आहे. एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये हे पण होते, दादाभाई नौरोजी पण होते. तुम्हाला माहिती आहे बाळशास्त्री जांभेकर एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या अंतर्गत यांनी अभ्यास केलेला आहे. तर एक ग्रँड मेडिकल कॉलेजमधून 1851 मध्ये ते पहिल्या बॅचमध्ये डॉक्टर झाले होते. 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. 1851 मध्ये पहिली बॅच बाहेर आली आणि त्या बॅचमध्ये 8 विद्यार्थी होते. त्यापैकी एक नाना होते आणि दुसरे होते आत्माराम पांडुरंग तळखरकर. हे पण होते आत्माराम पांडुरंग तळखरकर, हे पण होते त्यांचे वर्गमित्र. चला, बघा इथं बघा, बहुमुखी व्यक्तिमत्व. काय? वैद्य, तुम्हाला माहिती आहे डॉक्टर, ठीक आहे. त्यांनी कुष्ठरोगावरती एक छान औषध शोधलं होतं. कशावर? कुष्ठरोग. आणि देवीची जी लस आहे, देवीची लस ही याचं आपण म्हणतो एका प्रकारे मार्केटिंग खूप केली होती की बाबा सर्वांना कळायला पाहिजे की देवीची लस काय आहे. हां, चला. संस्कृत पंडित, इतिहास संशोधक, शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसुधारक. त्यांनी कुष्ठरोगावर एक उत्तम औषध शोधलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. त्यांनी देवीच्या लसचाही प्रचार केला. देवीची लस. बघा, आपण म्हणतो बुद्धिबळ खेळतायत, परंतु इथं बघा काय, प्राचीन नाणी, शिलालेख आणि संस्कृत साहित्याचा खूप छंद होता. आता त्यांचे छंद जर विचारले तर तुम्ही लक्षात ठेवून या. जर त्यांना असं म्हटलं, स्टेटमेंट आले आणि स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं की हे व्यक्तिमत्वांना प्राचीन नाणी, शिलालेख आणि संस्कृत साहित्य याचा छंद होता, आणि वरती जर आपण असं बघितलं डॉक्टर भाऊ दाजी लाड हे बघितलं, तर आपण पहिले हे एलिमेंट करून टाकू. मेंटॅलिटी येते. कशाला ते नाणी वगैरे गोळा करतील? हां, ज्ञानप्रसारक सभा कोण? आणि स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी यासारख्या संस्थांद्वारे ते शिक्षण प्रसारक. तुम्हाला माहिती आहे एल्फिस्टन कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी, हां, दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांनी स्थापन केली होती. कधी? 1848. चला, 1869 मध्ये वेणुबाईचा पुनर्विवाह पांडुरंग करमकर यांच्याशी झाला, तेव्हा भाऊदाजी लाड यांनी हजेरी लावली होती. भाऊदाजी लाड यांनी हजेरी लावली होती. सर, यांच्याविषयी जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत तेच आपण डिस्कस करू. हां, बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष. आता इथं थोडंसं लक्षात घ्या, ईस्ट इंडिया असोसिएशन ही कोणी स्थापन केली होती? ही केली होती इंग्लंडमध्ये दादाभाई नौरोजी यांनी. कुठे केली होती? इंग्लंडमध्ये. आता दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये केली, मग त्यांचा सर्वात जास्त विश्वास किंवा त्यांचे जवळचे कोण असायला पाहिजे? कारण आपण शक्यतोवरती जवळच्या व्यक्तींनाच जास्त जबाबदारी देतो, बरोबर. जर मी इंग्लंडमध्ये आहे, हां, मी ब्रिटिशांच्या इथे आहे इंग्लंडमध्ये किंवा कोणत्याही शहरात, आणि जर मला भारतामध्ये एक शाखा ओपन करायची, तर माझ्या जवळचे व्यक्तिमत्व कोण? मग आले भाऊदाजी लाड. आता भाऊदाजी लाड जवळचे कसे? कारण दोघं वर्गमित्र आहेत ना एल्फिस्टन कॉलेजमध्ये. कोणाचे शिष्य आहेत ते? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे. म्हणजेच काय, तुम्ही हे मॅट्रिक्स समजतायत ना. ॲट द एंड मी तुम्हाला शिकवणार पण आहे थोडंसं, एक 2-4 मिनिटात. हां, सो या संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण? ईस्ट इंडिया असोसिएशन 1866. चला, 26 ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे प्रथम सचिव कोण? भाऊदाजी लाड. 1859 मध्ये मांडण्यात आलेला लायसन्स बिलाला विरोध केलाय त्यांनी. कशाच्या थ्रू? याच्या थ्रू. कारण इथं सचिव होते. यांच्या ज्यावेळेस ते सचिव होते ना, त्यावेळेस त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला एक अर्ज लिहिला होता की हे बिल तुम्ही रद्द करा, हे बिल तुम्ही रद्द करा. चला, हां, आता इथं लक्ष घ्या. त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना वैद्यकीय हुतात्मा म्हणून गौरवले होते. वैद्यकीय हुतात्मा. 1869 ते 71 मध्ये ते मुंबईचे शरीफ म्हणून निवडले गेले. आता इथं मुंबई हा शब्द आला ना, इथं लक्षात ठेवा. आता जर मी असं म्हटलं की जोपर्यंत नाना आहेत
तोपर्यंत नानांनी सर्व पदव्या भूषवलेल्या आहेत. आपण आधुनिक मुंबईचे शिल्पकार नानांना म्हणतो ना, जोपर्यंत नाना आहे तोपर्यंत नानांनी सर्व पदव्या भूषवल्या आहेत. परंतु इथं बघा, नाना आहेत का? नाना 1865मध्येच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर जर कोणी जबाबदारी किंवा त्यानंतर जर कोणी व्यक्तिमत्व येते जे लीड करते, तर त्यामध्ये पहिले नाव कोणाचं येते? डॉक्टर भाऊदाजी लाड. ठीक आहे. बघा, त्यांनी मुंबईतील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम स्थापनेसाठी निधी उभारला होता. निधी उभारण्यात महत्त्वाचे. आताचं काय आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम आहे त्याचं नाव. ठीक आहे. वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले होते त्यांचे. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत येथे माटुंगा येथे रस्त्याचं नाव त्यांच्या नावावरनं आलंय. आता एक इथं लक्षात घ्या, काय थोडासा सिक्वेन्स तुम्हाला सांगतो. मॅट्रिक्स काय असते? मॅट्रिक्स काय असते बघा. आपण सुरुवात कुठून केली होती? नाना शंकरशेठ यांच्यापासून. नाना यांच्यापासून सुरुवात केली होती की नाना यांनी काय केले? नाना यांनी एक छात्रालय ओपन केले. कुठं? पुण्यात, सॉरी मुंबईत. ठीक आहे. हे छात्रालय त्यांनी ओपन केलं. आता या छात्रालयामध्ये एक व्यक्ती आले. कोण? जन्म त्यांचा पोंभुर्ल्याचा. ठीक आहे, रत्नागिरी. परंतु इथं आले. इथं आल्यानंतर जांभेकर. ठीक आहे. हे आले कुठं? नानांनी जे छात्रालय ओपन केलं कुठं? मुंबई. हां, मुंबई. इथं आले. आता इथं आल्यानंतर जे नानांनी जी संस्था नाना यांनी ओपन केली, कोणती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. सहकार्य होतं ना यांचं. मग इथेच दोन व्यक्ती. कोण? दोन व्यक्ती. एक सदाशिवराव छत्रे जे पहिले होते, त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर हे दुसरे. आता हे पहिले सेक्रेटरी होते सदाशिवराव छत्रे. छत्रे साहेब हे पहिले आणि हे रिटायर झाल्यानंतर बाळशास्त्री जांभेकर हे तिथं आले. बरोबर. आता इथून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर छात्रालय मुंबई, नाना सदाशिवराव छत्रे. आता ह्या दोघांनी मिळून नानांना ख्रिश्चन होण्यापासून वाचवलंय. नानांना ख्रिश्चन होण्यापासून वाचवलं. ठीक आहे. दोन्ही व्यक्ती यांनी नानांना ख्रिश्चन होण्यापासून वाचवलेलं आहे. आता इथं जर मी विचार केला की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, सदाशिवराव छत्रे रिटायर झाले, तिथं आले. मग नानांनी पुढं काम काय केलं? त्यांनी एल्फिस्टन फंड आहे ना, याचे विश्वस्त होते. आता 1824मध्ये हे कॉलेज सुरुवातीला इन्स्टिट्यूट होतं. आता 1824ला इन्स्टिट्यूट चालू झालं. मग याच्यामध्ये नानांचं सहकार्य होतंच. मग नानांच्या जवळचे कोण आलेत? आले बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर इथं आले. काय? शिक्षक म्हणून. कशाचे? गणिताचे. आणि ह्या ठिकाणी 1824मध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये दोन व्यक्तिमत्वांनी ॲडमिशन्स घेतली. कोण? हे दोन व्यक्तिमत्व म्हणजे भाऊदाजी लाड आणि दादाभाई नवरोजी. बरोबर. सर्व सिक्वेन्स नानापासून बघा. हे मॅट्रिक्स बघा. आता भाऊदाजी लाड आणि दादाभाई नवरोजी हे दोघं वर्गमित्र झाले. मग ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन झाली. कुठं? इंग्लंडमध्ये. त्यावेळेस 1866ला मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण? डॉक्टर भाऊदाजी लाड. ठीक आहे, डॉक्टर भाऊदाजी लाड. आणि ज्यावेळेस नाना यांनी बॉम्बे असोसिएशन 1852ला स्थापन केलं, म्हणजे सहकार्य होतं नानांचं. तर त्या ठिकाणी सहकार्य कोण कसं लाभलं? हे दोन व्यक्ती, दादाभाई नवरोजी फर्दुनजी आणि जमशेदजी जिजीभाई हे पण होते. तर एक दादाभाई नवरोजी होते आणि जे लाड साहेब आहेत ते सचिव होते. म्हणजेच तुम्ही एक लक्षात ठेवा, समकालीन समविचारी व्यक्तिमत्व एकमेकांना मदत करतात. ठीक आहे. कारण काय?
त्यांचे विचार सारखे आहेत. एक संस्था स्थापन करतील, तिच्यातून विचार स्प्रेड करतील. ठीक आहे. सो दिस इज मॅट्रिक्स. आपला पहिला पार्ट संपलेला आहे. तरी सेशन आवडलं असेल लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि तुम्हाला ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट्समध्ये कळवा, आणि जे क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारलेत त्याची उत्तरं नक्की द्या. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. थँक्यू सो मच.